बहुतेषु शान्तिरूपेण संविधानमतस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः स्वाहा साधेन सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संविधानमतस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः स्वाहा साधेन सर्वभूतेषु कान्तिरूपेण संविधानमतस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः स्वाहा साधेन सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संविधानमतस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः स्वाहा साधेन सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संविधानमतस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः स्वाहा साधेन सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संविधानमतस्य जय महाराष्ट्र. रयत महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण या नांदेड सिटी या ठिकाणी जो 72 तासाचा महायज्ञ जो सुरू आहे याचे जे आयोजक आहेत लगडसाहेब आणि आप्पासाहेब आखाडे यांच्याशी आपण या संदर्भात माहिती घेऊ की नेमका उद्देश काय या हवनाचा. ओम नमो नारायण. आज आपण हा जो महायज्ञ कामाख्या मातेचा जो महायज्ञ घेतला आहे तो आपण आपल्या देशाच्या विजयासाठी आणि सैनिकांच्या रक्षणार्थ घेतला होता. युद्धाचा तर विराम झालेलाच आहे. आता सैनिकांचं संरक्षण व्हावं म्हणून हा आपण यज्ञ घेतलेला आहे. यज्ञासाठी जे महाराज आले तर यांची थोडीशी माहिती सांगा. यज्ञासाठी जे महाराज आपल्या ठिकाणी हजर झालेले आहेत त्यांचं नाव कामाख्यापुत्र हिमालयगिरीजी बाबा आहे. ते कामाख्याला असतात आणि त्यांचे आश्रम उज्जैनला आहे, वांगालला आहे, 4-5 ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. खूप मोठे तांत्रिक महाराज आहेत. ते महाराजांसोबत तरी किती महाराज अजून आलेले आहेत? एक 3-4 शंकराचार्य होते त्यांच्याबरोबर. परत त्यांचे शिष्य एक 5-25 शिष्य आहेत त्यांचे आणि बाकीचा भक्तवर्ग बराच त्यांचा आलेला आहे महाराष्ट्रातून पूर्ण येऊन. आज 72 तासात थोडे येऊन भेट देऊन जात आहेत लोक इथं. यज्ञ करताना अनुभव काय आला तुम्हाला जो आता 72 तासाचा यज्ञ चालू आहे याच्यामधून? आता आम्हाला लगेच अनुभव आला की इथं आम्हाला एवढं चैतन्य आलं की इथं जे स्थान आहे स्वामी महाराज मठ आणि महाअवतार बाबाजी हे 2000 वर्षाचे 2000 वर्ष जिवंत असणारे महाअवतार बाबाजीचा इथं वास आहे. आज महालक्ष्मीची मूर्ती आज तिथं म्हणजे रात्री आम्हाला जाणवतं की देवीत आहे म्हणून. आम्ही रात्री 12 नंतर 12 ते 3च्या दरम्यान आम्हाला देवीत आहे असं जाणवतं आहे आणि इथं खूप चैतन्य आले आता इथे. तसेच आता ज्या पद्धतीने तुम्ही देशासाठी जे देशाचे सैनिक आहेत यांच्या रक्षणासाठी जो महायज्ञ केला आहे असंच तुम्ही इतर अजून आपल्या भारतामधील नागरिकांना काय संदेश द्याल सैनिकांसाठी? काय नाही, इतर नागरिकांनी आपल्या सैनिकांसाठी दुआ करावी, काही लागलेली मदत करावी त्यांना, एवढीच माझी सर्व समाजाकडून अपेक्षा आहे. तर ह्या यज्ञासाठी मला सहकार्य हे शरदजी लगड असेल यांनी केलं, यांचे बंधू नरसी लगड असेल यांनी केलं, त्यांची पुतणी रागिनी लगड असेल यांनी मला भरपूर इथं सहकार्य केलेलं आहे. त्यांचं मी आभार मानतो. हे होते आप्पासाहेब आखाडे यांनी व लगडसाहेब यांनी या ठिकाणी 72 तासाच्या देशाच्या रक्षा की जय. हर हर महादेव. कामाख्यापुत्र हिमालय बाबा की जय. हर हर महादेव. कामाख्या माता की जय. कामाख्या माता की जय. कामाख्या माता की जय. ओम नमो नारायण. जय महाराष्ट्र. आपलं रयत महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण नांदेड सिटी या ठिकाणी हे जे मठ आहे या मठामध्ये आलो आहे. तर या ठिकाणी युद्ध विजय सैनिक रक्षणासाठी महायज्ञ 72 तासाचा महायज्ञाचा हवन सुरू आहे. तर या संदर्भात आपण महाराजांना विचारू की याचा मेन उद्देश काय आहे हवनाचा. ये जो हवन चालू है अभी, इस हवन का उद्देश्य क्या है? भले बोलिए हर हर महादेव. श्री पंचदशनाम जूना अखाड़ा संन्यास परंपरा श्री जगतगुरु शंकराचार्य महाराज की ये प्रथा जो चल रही है और ये पावन भूमि जो हम आए हैं शिवाजी को छत्रपति शिवाजी महाराज की, इस पावन भूमि वीरों की भूमि थी इसमें. और मेरा उद्देश्य ये है हवन का कि अपने सनातन की रक्षा हो और हमारे अभी जैसे युद्ध अन्य प्रकार के विदेशी आक्रमण करते हैं तो वो सुरक्षा कवच माँ भगवती जगदम्बा से प्राप्त होता है, जो हमारे सैनिकों को
सुरक्षा मिलती है। इस उद्देश्य के लिए कि एक भारत जो है हमारा सक्रियकरण और एक धनवान बने और रोग दोख जो समस्याएं हैं वो दूर हों, और यज्ञ से वर्षा होती है, और वर्षा होती तो अनाज उत्पन्न होता है। जब अनाज उत्पन्न होता है तो लोगों की रक्षा, खान पीन, हर जीव जंतु पशु पक्षी को ये आहार मिलता है। इसलिए यज्ञ किया जाता है सनातन धर्म का। हमारा उद्देश्य यही है। अभी ये क्या है अभी हवन का? ये कार्यक्रम हमारा यज्ञ 61वां यज्ञ पूना क्षेत्र 15 मई को आयोजन हुआ था, जिसमें भव्य कलश यात्रा निकाली गई नगर में, और ये 18 मई को पूर्णाहुति होगी। इसमें हमारे आपा जी, और उनको अच्छा लगा कार्यक्रम, और देख के उन्होंने सनातन के लिए, और हमारे भारत में युद्ध चल रहा था पाकिस्तान से, तो इन्होंने विचार किया कि हम मराठा हैं और महाराष्ट्र में ये कार्य किया जाए जिससे हमारे सैनिकों को बल मिले। तो उनके लिए, उनके परिवार के लिए, और ये कमेटी समस्त जो है स्वामी समर्थनाथ सब लोग मिलके इस यज्ञ को सफल कराए। तसंच आता आपण महाराजांनी आपल्याला या यज्ञाची पूर्ण माहिती दिली। आता या मूळ उद्देश असा आहे की जी आता लढाई चालू आहे, या लढाईमध्ये भारताच्या सैनिकांच्या रक्षणासाठी आप्पासाहेब आखाडे यांनी हा महायज्ञ म्हणजे 72 तासाचा महायज्ञ हवन ह्याचं आयोजन केलं होतं, आणि आज ते पूर्ण झालं आहे। आणि जे व्यवस्थापक आहेत मठाच्या रागिनीताई लगड, तर हे आपल्याला थोडक्यात माहिती देतील सर। नमस्कार। आपण श्री स्वामी समर्थ मठामध्ये वर्षभर सगळे उत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहात साजरे करतो। आजचा जो कार्यक्रम झाला याचं तुम्ही नियोजन कशा पद्धतीने केलं होतं? बरेच दिवसांपासून आपण याची जाहिरात केली होती, आव्हान केलं होतं सगळ्यांना की सगळ्यांनी सहभागी व्हावं। 72 तास अखंड आपण नियोजन केलं होतं की वेळेचं आणि मग त्या पद्धतीने लोक नागरिकांचा याबाबत प्रतिसाद कसा भेटला तुम्हाला? खूप छान प्रतिसाद आहे, लोकांना आवडला हा उपक्रम। मावशी तुम्ही काय 2 शब्द बोला? आणि कसं आहे, हे खूप छोट्या वयात कॉलेज जे शिकायचं आपलं वय आहे त्यात तिने आपण अर्पण करून घेतलेला आहे की मठाचे कार्यक्रम करण्यासाठी। आणि हा जो 72 तासाचा यज्ञ चालू आहे त्याच्यासाठी ती 15 दिवस झटत आहे। सर्वांना फोन करणे, पर्सनल किंवा वैयक्तिक तुम्ही यायला पाहिजे, त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन आहे। आणि प्रत्येक कार्यक्रमाची सगळे हिनं कार्यक्रमाची म्हणजे स्वतः राबवती, स्वतःहून सहभागी होती, शिक्षणही घेते, ती शिक्षणातही मागे नाही। आणि आम्ही कलशपूजन वगैरे केलं तर काकू तुम्ही या, प्रत्येक कार्यक्रमाला तिचा कॉल असतो की तुम्ही या, आम्ही येतो आणि मठात खूप छान कार्यक्रम करतो। हा तर आमच्या नांदेड सिटीतला मुख्य मोठा कार्यक्रम झालेला आहे। 72 तास आमच्या मठात कार्यक्रम चाललेला नाही, याआधी चाललेले 24 तास 28 तास वगैरे, परंतु हा 72 तासाचा म्हणजे आमच्या भूतोना भविष्यतो असा हा कार्यक्रम आमच्या आखाडे साहेबांनी राबवलेला आहे। या भागात पहिल्यांदा असा कार्यक्रम झाला, पहिल्यांदा खूप मोठा कार्यक्रम झालेला आहे। आणि आम्हाला हा